कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो येस, आज आहे नवीन ब्लॉग आणि नवीन दिवस. सो मी आता वाजले आहेत दुपारचे 2 आणि मी जेवण वगैरे केलं आहे. घरातली सगळी कामं आवरली आहेत आणि आता मी थोडंसं बाहेर जाते आहे एक ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी बंगलोरमध्ये. सो हे ठिकाण माझं खूप फेवरेट ठिकाण आहे. इथे मला खूप आवडतं विजिट करायला. आणि मी आणि माझी आई आम्ही दोघी पण ना अशा ठिकाणी खूप विजिट करायचो. जिथे कुठे पण आम्ही राहायचो तिथे जर असं काही असेल तर आम्ही नक्की तिथे विजिट करायचो. मी कुठे चालली आहे हे तुम्हाला थोड्याच वेळेत कळेल. सो मी बाय मेट्रो जाते आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. मला जिथे जायचं आहे तिथे डायरेक्ट मेट्रो जात नसल्याने मला पुढे ऑटो घ्यावा लागला. सो मी मस्त ऑटोची सवारी एन्जॉय केली. मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचली आहे. मी आली आहे कर्नाटक चित्रकला परिषद या ठिकाणी. इथे एक फेस्टिवल लागला आहे, इंडियन आर्ट फेस्टिवल 2024. सो हा टिल 29 एप्रिलपर्यंत आहे आणि आज आहे 24 एप्रिल. सो हा 21 एप्रिलपासून सुरू झालेला आहे. 9 डेजचा हा फेस्टिवल आहे. सो इथे वेगवेगळं काही आलेलं आहे. सो ते एक्सप्लोअर करण्यासाठी मी इथे आलेली आहे. आत आल्यानंतर सर्वप्रथम मी एक्सप्लोअर केल्या मस्त सिरॅमिकच्या चिनी मातीच्या कुंड्या होत्या आणि त्याचबरोबर फ्लॉवर पॉट्स होते खूप सुंदर सुंदर आणि छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत. आणि क्रॉकरीसुद्धा होती जी खूप सुंदर आणि खूप कलरफुल अशी होती. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मी एक्सप्लोअर केलं ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी जी आपण यूज करतो. तर त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स होते. इयरिंग्स, अंगठ्या, नेकलेसेस, खूप सारे ऑप्शन्स होते. हे मी एक्सप्लोअर केले. त्यानंतर एक शो पीसेस होते, फोटो फ्रेम्स होते खूप सुंदर असे ट्रेडिशनल ब्रासचे त्याच्यावरती सेंटरपीस लावलेले होते फ्रेमवर. एकदम छान वाइब्स देत होते ते. मी एक्सप्लोअर केलं युनिक प्रकारच्या डायऱ्याज होत्या छोट्यापासून त्या मोठ्यापर्यंत. आणि ह्याचे पेजेस फार वेगळे होते. आर्टसाठी होते हे स्पेशल डिझाईन. ये छोटा 300 चटाई मॅट सुद्धा होते. त्यामध्ये पर्सेस, रनर सगळं उपलब्ध होतं. विविध डिझाईन्सचे मॅट्स होते. पाय पुसणी ते मोठे कार्पेट्स हे सगळं काही यांच्याकडे उपलब्ध होतं. शॉप होता ज्या भैयाकडे वेगळ्याच डिझाईनचं आयटम्स होते. पर्सेस आणि मोठे मोठे बॅग्स वगैरे, पण हे वेगळंच होतं एकदम. त्यानंतर साड्यांचेही भरपूर शॉप्स होते वेगवेगळे तिथे. त्यानंतर मी एक नवीन आर्ट तिथे बघितलं, मधुबनी आर्ट. और ये कितना बोले बीटल नट? वो बीटल नट भी एक दिखाओ भैया. हे आहे पट्टचित्र आर्ट. हे पूर्ण नॅचरल कलर्सनी त्यांनी केलेलं आहे. खूप सुंदर अप्रतिम होतं बघण्यासाठी. वेगवेगळे ब्रासचे आयटम्स आहेत जे की आपण शो पीस म्हणून आपल्या शोकेसमध्ये ठेवू शकतो हॉल डेकोरेट करण्यासाठी. खूप सुंदर सुंदर आणि ट्रेडिशनल यांच्याकडे आर्ट पीस उपलब्ध होते. इथे आपण टेराकोटाचे जे आपण आयटम्स विकत घेतो सो ते आयटम्सचं हे पूर्ण शॉप होते. ते इतके सुंदर सुंदर आणि एवढे कलाकारी असे आयटम्स होते टेराकोटाचे. खूप सुंदर छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत. आणि मस्तपैकी अशा छान छान उरळ्यासुद्धा होत्या, हंडीज होत्या, बुद्धाचे स्टॅच्यूज होते आणि फ्लॉवर पॉट्स होते. खूप मस्त वाटलं हे पाहून मला. त्यानंतर होतं क्रॉकरीचं सेक्शन जिथे आपण जी क्रॉकरी डेली यूजला वापरतो ती सगळी तिथे उपलब्ध होती आणि खूप सुंदर आणि खूप डेकोरेटिव्ह होती. त्यानंतर हे जे ट्रेज होते हे खूप वेगळे होते आणि ह्याचं टेक्स्चरसुद्धा खूप वेगळं होतं. एक मणिपूरची दीदी पण होती आणि तिने हे स्टॉल लावलं होतं ज्यूटच्या बॅगांचं. तर हे बॅगा पण खूप छान होत्या. आता सध्या बीचसाठी जे आपण वापरतो. शॉपिंग करून झालेली आहे आणि एक्सप्लोर करून झालेलं आहे. आता मी शॉप
ऑफिसला जाणार आहे इथून आणि तिथून आम्ही सोबत घरी जाणार आहोत. सो यस, माझी पिकअप सर्विस आलेली आहे. मेरी पिकअप सर्विस आ गई है आणि आता आम्ही चाललोय बॅक टू होम. सो हे आहे बेड साइड पाय पुसणी जी मी तिथून आणली आहे. सो यस, दिस वन ये हमारे बेड के लिए लेके आई हूँ. अच्छा है, मस्त है. ये इसका प्राइस ना कितना बोला वो 250 या 300 बोला, 250 बोला था शायद. 200 में लेके आई मैं. बट आप आते थे तो और बार्गेनिंग होती थी. कैसा है 200 में, वर्थ है या महंगा है? ठीक है. और उसके बाद ना एक बहुत अच्छा ये खाऊ लेके आई हूँ आपके लिए. बाजरी का है ये, बाजरे का. अच्छा है, नमकीन. बहुत कुछ था बट कोई खाता नहीं, इसलिए मैं एक लेके आई हूँ. What is this? ये है, ये नारियल है जो हम पानी पीते हैं ना, वो उसके ऊपर ये पेंटिंग किया है. ये पेंटिंग का ना कुछ तो नाम है, मैंने मेरे ब्लॉग में पहले मेंशन किया है ये. तो ये उनका आर्ट है. सो ये ना एज इविल आई काम करता है, बोलते हैं डोर पे ऐसा लगाने से बुरी नज़र नहीं लगती घर पे. अच्छा है ना. अच्छा. इसमें ना कार में लगाने के लिए भी था. बीटल नट रहता है ना, सुपारी, उसके ऊपर ये ऐसा पेंटिंग की है. सो कार में लगाने के लिए भी. बट वो नहीं ली ना, ये ली हूँ. इसका प्राइस ना मुझे 350 बताया, मैंने 300 में लिया. बट ये आप होते तो 250 तक आ जाता था, है ना. 200. 200 सिर्फ. पिल्सला खायची होती तांदळाची खीर, म्हणून मी एकीकडे तांदळाची खीर करते आणि एकीकडे माझ्यासाठी मी खिचडी लावलेली आहे, फिक्की खिचडी. सो यस, मस्तपैकी शॉपिंग करून झालेली आहे माझी आणि आता स्वयंपाक पण होत आहे. पटकन मी करून घेतली कारण माझी 8 वाजता मीटिंग पण आहे. सो त्यासाठी खूप दिवसानंतर मी अशा ठिकाणी गेले, त्यामुळे मला खूप असं छान वाटत आहे. माझं आवडीचं ठिकाण आहे ते. जेव्हा आम्ही जळगावला होतो लग्नाआधी, तेव्हा मी आणि माझी आई आम्ही असं कुठेही एक्झिबिशन लागलं, कुठेही सेल लागलं की आम्ही तिथे जायचोच शॉपिंगसाठी. आणि शॉपिंग जरी नाही केली तरी विंडो शॉपिंगसाठी तरी आम्ही जायचोच तिथे, कारण आम्हाला प्रचंड आवड आहे डेकोरेशनच्या सामानाची किंवा असे वेगवेगळे आर्ट्स वगैरे पाहण्याची. आणि आजसुद्धा मी भरपूर वेगवेगळे आर्ट्स पाहिले, मला माहितीसुद्धा नव्हते आता नवीन नवीन काय काय आलेलं आहे ते. कारण जवळपास 4-5 वर्षाचा कालावधी झाला आहे त्या जेव्हा आम्ही जायचो ते आणि आत्ता. सो आता आज मला खूप म्हणजे खूप असं मन प्रसन्न झालं आहे. आणि आता मी नेहमी जिथे असे एक्झिबिशन्स असतील आणि जे मला माहिती होईल, सो मी तिथे नक्कीच जाईन आणि तुम्हालाही ते दाखवेल माझ्यासोबत. सो येस, आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.